हालेलुया. आपण प्रार्थना करूया. परमेश्वर पिता बाबा सुंदर दिवसाबद्दल तुझ्या परमतो महाप्रभूचा आशीर्वाद परमेश्वर तुमच्या वचनात चांगला प्रत्येकाला सहाय्य करण्याचं सर्व पापांच्या बदलाची क्षमा कर. प्रार्थना प्रभू ख्रिस्ताच्या नावाने करतो. आमेन. हालेलुया. हालेलुया. शमूएल पहिला अध्याय 3 वचन 1 पासून वाचूया. एक शमूएल 3 अध्याय वचन 1. शमूएल काळात एक शमूएल परमेश्वराची सेवा करत असे. त्यावेळी परमेश्वराचे वचन दुर्लभ झाले होते. त्याचे दृष्टांत वारंवार होत असत. हालेलुया. आता परमेश्वर आपल्याही प्रत्येकाच्या जीवनामध्ये एक दृष्टांत पाहिजे, की एक स्वप्न पाहिजे, की एक वचन पाहिजे, की एक शिक्षण पाहिजे, की ज्ञान पाहिजे, किंवा एक दान पाहिजे, की मी देवाबरोबर आहे. आता आपण सगळे प्रार्थनेत येणारे हर एक व्यक्तीला एकच सांगू इच्छितो की आम्ही आमच्या देवाचं दर्शन कधी घेणार. आपण आपले प्रत्येक व्यक्ती एकमेकाची दर्शन घेतात, म्हणजे मानवी व्यवहार, बरोबर. तसं आध्यात्मिक शिक्षण आहे, त्या बाबतीत देवाचं जे दर्शन आहे, हे दर्शन आमच्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये उतरलेलं दिसलं पाहिजे. तेव्हा मनुष्य देवाशी एक आहे असा उत्पन्न होतो. त्यावेळी एकदा असे झाले की तो आपल्या ठिकाणी निजलेला होता, झोपलेला होता. त्याची दृष्टी त्याला सारखं दिसत नव्हतं. डोळ्याला त्रास सुरू झाला, म्हणून त्यामुळे त्याच्या डोळ्याला दिसणं कमी झालं. आता आपल्या सगळ्यांचे डोळे बरे, पण आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये एक गोष्ट शिकायला लागते, कोणाचं पण बरं दिसत नाही. आपले पण डोळे धुरकट असतात. कशा बाबतीत? कशा बाबतीत? की दुसऱ्यांचं मला बरं बघू. पण तसं नाही, त्याला पूर्णपणे देवाच्या राज्यामध्ये राहून तरी सुद्धा त्याच्या डोळ्याला सारखं वयाच्या माणसाचा वयाचं जे वेळ होती त्याच्या वयानुसार की माणसाला शक्ती कितीपर्यंत आहे, डोळ्याला किती, हाताला किती, बोटाला किती, कानाला किती, हाडाला किती, अशा प्रकारची एक शक्ती असते. आणि ही शक्ती आपल्या भविष्यात मजबूत झाली पाहिजे, बरोबर. असं वाटते, बरोबर खातो पण तरी पण शक्ती त्यामध्ये, कारण आत्मिक शक्ती नसेल तर शरीराची शक्ती वाढत नाही. आणि शमूएल परमेश्वराच्या मंदिरात जे देवाचा कोश होता तिथे निजला होता. हालेलुया. आता जिथे देवाचा कोश होता तिथे कोण झोपलेला? हालेलुया. आता तिकडे झोपलाय देवाच्या. तुम्ही समोर जर झोपले, तिकडे झोपतात, तिकडे प्रार्थनेमध्ये येणारे तर ते जिथे वचन आहे, जिथे शिक्षण आहे, तिकडे झोपतात. तेव्हा परमेश्वराने शमूएलला हाक मारली. तो म्हणाला, काय? तो एलीकडे धावत जाऊन म्हणाला, काय तुम्ही काय मला हाक मारली? काय सांगते? तुम्ही बोलला तर झोपलेला माणूस त्याच्याकडे जर गेले, तुला माहिती नाही का तू झोपत नाही, तुला स्वप्न पडले का? काय 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 बरोबर. आपल्या लोकांमध्ये राग जास्त आहे, नाही विचार करणाऱ्या गोष्टी आहेत. तुम्ही विचार करा. चिडचिड बोलती, तुला तर झोपत नाही ना, मला झोपायला प्रत्येकी माणसामध्ये हा मेटर तसा आहे. परत जाऊन झोप, त्याहून तो परत जाऊन भिजला.
आपल्या लोकांची झोप मस्त आहे नाही का, काही टेन्शन नाही, एकदम मस्त आरोग्य. आणि माणसामध्ये देवाच्या राज्यामध्ये झोपाचं काम नाही, आध्यात्मिक शिक्षणाचं काम आहे. इथे सूर्य मावळेला वाट लागली मग बरं काय दिसणार नाही. पुन्हा परमेश्वराने त्या शमूएला हाक मारली, अरे शमूएला शमूएला शमूएला, काय अशी त्याने हाक मारली तेव्हा शमूएल उठला, पुन्हा एलीकडे गेला आणि म्हणाला, अरे काय आज्ञा, तुम्ही मला हाक मारली. काय सांगते, तुला मी नाही तुला हाक मारली, तुला बाद झाला असेल. जेव्हा आमच्या जीवनामध्ये निर्णय देतेस की मला हाक मारली उत्तर दे, जेव्हा तुम्हाला देवाची जेव्हा आठवण येते बघा, बरोबर ना, देवाची आठवण येते तेव्हा तुम्हाला बरोबर जाणीव झाली पाहिजे की देवाने माझी आठवण केली. आपल्याला देवाची आग कधी येते माहिती आहे, ज्या वेळेला आपल्या जीवनात संकट येतात, दुःख येतात, त्यावेळेला ना नाही, त्यावेळेला देवाला आपल्याला हाक मारायला लागते. मग आपण हाक मारतो तेव्हा तो आपल्याला उत्तर देतो आणि आपले प्रश्न जे आहेत तो आपल्याला सोडायला काय करते, मग हळूहळू आपल्या जीवनातले जे समस्या आहेत ऑटोमॅटिकली बाहेर येतात. आता योहान 6:44 परमेश्वरची इच्छा आकर्षल्याशिवाय तुम्ही इकडे येत. आता परमेश्वरची पहिली इच्छा होती की नाही, मग ते 6:9 त्याचं तुमच्या इच्छेप्रमाणे. आता जेव्हा तुम्ही परमेश्वरची इच्छेने जेव्हा हाक तयार करतात, त्या हाकेला उत्तर देतात, तेव्हा परमेश्वर तुमच्या जीवनाला उत्तर द्यायला सुरुवात. जेव्हा तुम्ही परमेश्वरच्या हाकेला उत्तर देतात तेव्हा तुमचं जीवन जे आहे त्या जीवनाला परमेश्वर तुम्हाला त्याचं उत्तर देत असतं. त्या शमूएला परमेश्वरची ओळख नव्हती, ते छोटा आहे ना, त्याला माहिती. आता छोट्या असतानाच त्यांना ओळख करून देणं. आता जेव्हा छोटी बाळं जे असतात त्यांना तुम्ही लहानपणापासून ओळख करून देणार ना, तशी ती मुलं देवाच्याच इच्छेप्रमाणे ती मुलं वागायला सुरुवात करतात. आणि परमेश्वराचं वचन त्याला प्रकट परमेश्वराने शमूएलाला तिसऱ्यांदा हाक दिली, उठला आणि परत एलीकडे गेला. काय आज्ञा, तुम्ही मला हाक मारली. बघा, एलीच्या जीवनामध्ये या भविष्याविषयीची माहिती समजली की 3 वेळा हाक मारला, मी नाही हाक दिली तर याला हाक कोण देते. तेव्हा एलीच्या लक्षात आलं की परमेश्वर या बाळाला हाक, बरोबर. आता तुम्ही एक विचार करत राहिला, तुम्हाला हाक दिली तर तुम्ही आज्ञा पाळते. मला तुम्ही भूताने हाक दिली असं सांगितलं, मनात भूत भरलेलं असते, देवाचं नाव नाही बघा पाहिजे. नफरत, निंदा, द्वेष, देवा हे भरलेलं आहे. देवाची हाक, देवाचं रूप कोणाला दिसत नाही, कारण आम्ही एवढे पवित्रता नाही. जी व्यक्ती पवित्रता आहे त्याला ताबडतोब समजते हे परमेश्वराची व्यक्ती आहे आणि परमेश्वर आम्हाला बोलवत आहे.
आतमध्ये दुष्टाई असल्यानंतर कोणत्याच माणसाला देवाचं दर्शनाची गुण किंवा शिक्षण समजणार. आता तो मंदिरात राहत होता की नाही नव्हता, राहत होता की नव्हता? तुम्ही मंदिरात येतात की नाही येतात? मग तुमची ओळख आहे का देवाबरोबर? देवाने तुम्हाला हाक दिली, तुम्ही देवाची हाक ऐकली का? उत्तर ऐकलं का? शिक्षण घेतलं का? नियम घेतले का? नाही. मग कसं देवाचं दर्शन तुम्हाला भेटेल? देवाची जेव्हा एक हाक येते ना तेव्हा कान साफ करा. पुढे वचन काय ना आता ह्याला हाक आली का नाही शमूएलला? देवाने हाक दिली की नाही? एलीला समजलं की नाही? किती वचन आहेत बायबल मध्ये माहितीये का? नातेवाईक सुद्धा देवाने तुम्हाला सांभाळायला सांगितलंय. नात्या बाबतीत पण सावध. किती गोष्टी आहेत त्या शास्त्रामध्ये. सगळ्या गोष्टींमध्ये पहिलं स्थान देवाला, त्याच्यानंतर जगाला. नाहीतर आपल्या भविष्यामध्ये फार कठीण परिस्थिती येतात. कारण सैतान त्यांच्यातून वापर करतो. समजलं? सैतान जो असतोय ना त्यांच्यातून वापर करतो आणि जेव्हा तो वापर करतो तेव्हा त्या माणसाचा नाश होतो. जर वचन घे पुढचं. शमूएल गेला ना आपल्या जागी झोपला, तेव्हा परमेश्वर येऊन तो तिकडे उभा राहिला. पहिल्याप्रमाणे काय सांगते? शमूएला शमूएला त्याला परत एकदा हाक दिली. तेव्हा शमूएल म्हणाला, बोला प्रभू, तुमचा दास मी ऐकत. आपण असं बोलणार, बोला काय? आपल्याला हाक दिल्यानंतर तुम्ही काय सांगणार? उलटे विचार करत बसणार. देवाने मला कशी हाक मारणार? देवाने हाक मारलं भूत आलं असेल. 90% माणसामध्ये भूताचे आत्मा जास्त आहे. देवाची हाक आल्यानंतर विशेष बाजूला तिथे देव आहे, तिकडे देवच तुम्हाला. एखाद्या गोष्टीने तुम्हाला बांधलेलं जर असेल तेव्हा देव तुम्हाला बोलतो प्रार्थनेत ये. तुझं भविष्य बदललंच आहे, तुझं जीवन बदललंच आहे. तुझ्यातले जे दुष्टाचे विचार आहेत ते फेकले जातील आणि पवित्र विचार तुझ्या भविष्यात कार्य करतील आणि तिकडे सद्भुत चिंता चमत्कार करायला सुरुवात. परमेश्वर शमूएलास म्हणाला, पहा मग आज आपल्या प्रत्येकामध्ये अनुभवी शिक्षक जर असेल तर पुढच्या शिक्षणाला तुम्हाला देव काहीतरी मदतीचं चिन्ह देईल. बोललं तर कान कसे होतील? आम्ही शिकायला हवाय ते शिक्षण घेत नाही. जे शिक्षण ना घ्यायचं ते शिक्षण घेतात. तर आपल्या भविष्यात दुःख, आपत्ती, समस्या आणि संकट. मी एक विचार करते, तुमचं ते भविष्य 0 मध्ये कशाला ठेवतं? मला सांगा. जर या पृथ्वीमध्ये येऊन तुम्ही तुमच्या स्वतःची नावं जर तुम्ही गाजून गेले नसतील मग तुमचं जिंदगी काय कामाची? नुसतं खायचं, प्यायचं, बसायचं, उठायचं, मौज मजा करायचे, बस एवढंच बघायचं का? मग देवाची कामं करून स्वतःची नावं सार्वजनिक पर्यंत पोहोचवायची नाही का? मग लाईफ काय? किती वर्षपर्यंत पैसा वस्तू कमवून आपल्या जीवनामध्ये बनवून ठेवून बसतील? कोण व्यक्ती असं मला आहे की एका गरीबासाठी मी रोज काहीतरी करत आहे
आहे आपल्यामध्ये, उत्साह आहे. देवाने आपल्या सगळ्यांना हृदय दिले, चांगले मन दिलेलं आहे, शरीर दिलेलं आहे, आत्मा दिलेला आहे. पण ज्या देवाची तुम्ही सेवा करायची ते कधी करत. एक गरीब, एक उत्साही. तुम्हाला काय सांगतो, जेवण बनवता बनवता मुलं वाढत गेले. 3 वेळा जेवण बनवत जा, नाहीतर माझ्याकडे गॅस आहे, गॅसवर पण टाका, चुलीवर बनवतो. ते सांगते ना मी बनवतो. शेवटला 7-8 पोरं राहते जेवण, परत बनवा जेवण. 3 वेळा जेवण. पण अन्न दिल्याशिवाय त्यांना परत. जेव्हा परीक्षा येते बघा तुमच्या जीवनामध्ये, तेव्हा तुम्ही पास होतात ना, तेव्हा तुमचं जिंदगी सुधारली जाते. किती आनंद आहे माहितीये तुम्हाला देवाच्या सेवेमध्ये. जिंदगी पहिला आपल्या कुटुंबासाठी घालवली, आता माझी कुटुंब वाढलेली. किती या देशामध्ये सारे भारतीय माझे बांधव आहेत. किती लोकांच्या घराचे अश्रू असे गळतात, किती बोलायला मला वाटतं. खूप प्रयत्न करतो मी. अरे आपल्याकडे धन पैसा आहे, ते फक्त वस्तूंची अपेक्षा आहे. पण त्या गरीब आहे, जाऊन विचारा. घरामध्ये 1 ग्लास तरी तांदूळ मिळत असेल ते बरं आहे. आणि मिळालेलं असेल, ती पोरं काय खातात टाकल्यामध्ये, त्याच्या ताट सुद्धा घरामध्ये आहेत ते थोडीशी बघ. मी विचार करतो, माणसाला सगळ्यात श्रेष्ठ आहे ते रोजची भाकर आणि वस्त्र आणि पिणं खाणं. किती लोकांचं जीवन बदलू शकतं. जो मनुष्य धार्मिक विषयावर विचार करतो ना, तो मनुष्य कधी कोणाची सेवा नाही करू शकत. धार्मिक कार्य करायला म्हणजे गरजवंत लोकांना मदत करायला तिथे धर्माचा उल्लेख लागत, तिथे मानव प्रेम हे शब्द जोडा. खूप मिळेल. काय माहितीये का, मी कधी फोटो काढून मला नाही वाटत त्यांचे फोटो लोकांना दाखव. मी लोकांना अशासाठी देतो, दाखवण्यासाठी नाही, तर त्यांना शिकवण्यासाठी की तुमच्याकडे काही आहेत अशी बाजूला कितीतरी गरजवंत पडलेली आहेत. एक घास दिला तरी त्याचा आशीर्वाद तुमच्या पाठीमागे एवढा धावत येईल ना, की तुम्हाला एवढी शांती येईल ना. मी तुम्हाला सांगतो, जिंदगीवर गार झोप देईल. जर देवाचं दान खालेलं असेल, धन्य सगळं दशांश अर्पण, तर रात्र झोप. लाईफ काय, माणसाच्या जिंदगीचा पहिला आणि शेवट काय माहितीये का? पैसा जमा केला का मग शेवटला डॉक्टरकडे जाऊन जमा करायचा. आज माझं, उद्या काही शिकायचं आहे ते शिकलं पाहिजे. देवाने आमच्यासाठी काय योजना केली, मला तर खूप काय वाटते आणि खूप काय. हे बघा, मनाला एकदा समज आली ना काय चांगलं करावं, लक्षात ठेवा. तुम्ही दान धर्म करता, तुम्हाला कधी कमी पडणार नाही, लिहून देईल. पहिलं तुमच्या हातात 1 रुपया नाही येणार ना तुमच्या परीक्षेला. खिशातले संपलं, पण त्या टाइमात तुमच्या परीक्षामध्ये असा एक प्रश्न येईल की माझंच नाही तर याचं काय भरू. पहिलं त्याचं भर तुझा आपा भरायला सुरुवात होईल. खूप अनुभव घेतलेले. आज ह्याच गोष्टीद्वारे बऱ्याच लोकांना जाणीव झाली की जर तुम्ही आज खाता, तुम्ही मोठे झाले तर असे तुमच्यासारखे पण गरीब पोरं असणार, त्यांना पण तुम्हीच खायला द्या. या आदर्श करून एक खायचा म्हणजे तुमच्या भविष्यात कधी कमी पडणार नाही. तुझी भूक मी मिटवलेली देवाने, तर तू पण कोणाची तरी भूक मिटवून टाक. मोठा आशीर्वाद. पुराणात खायला प्यायला मिळत नाही म्हणून मुलं चोरी करतात की नाही. जर वेळेवर खायला प्यायला तर मुलं चोरी करतात कशाला शिकतात. जर आपल्याकडे आहे तर आपली मुलं कुठे जाणार.
म्हणून मी नेहमी बोलणार ना, कारण मी पापी तर तुम्ही नका, कारण मी लहान असताना केलेल्या गोष्टी माझ्या डोक्यात आहे काय चांगलं आणि काय. म्हणून मी लहान मुलांना जास्त प्रेमाने त्याला शिकवतो, कधी ह्या गोष्टी करू नका. प्रश्न शोधायला लागतो. जीवनामध्ये चांगल्या गोष्टी नेहमी ठेवा. मी शिकवतो, मला माहिती आहे त्याच्यातून. देवाची त्याला हाक आली, त्याने देवाचं राज्य पुढे नेलं. तुम्हाला हाक आली, मला हाक आली, आपण देवाचं राज्य. आपल्या सगळ्यांना हाक आलेली आहे, फक्त आपल्याला वापर करायचा. शैतान आहे ना तुमच्यामध्ये भांडण करायला, नफरत करायला, निंदा करणारा, द्वेष करणार, हेवा करा, मग तुमचं पद घालवायचं, मग तुला स्वर्गात नाही. अरे सुरुवातीपासून ते आहे. आता मी मला फसवलं तर तुला ना मला नाही का फसव, मला फसवायला केवढे लोक आहेत. मी सांगितलं त्याची इच्छा काय होईल ते होऊ दे, मी आहे माझ्या जागेवर. जातो की नाही, एकटा फिरतो, धावतो, कार्य करतो की नाही. कधीतरी वेळ आली ते जायचं, त्याची हात कोणी बंद करू शकत नाही. म्हणून पहिले शिका, जे चांगलं करताय ते करा. फायदे खूप आहे, देवाची हात कधी सोडू नका. तर आपण छोटीच एक प्रार्थना घेऊया. परमेश्वर पिता दयाळू बाबा, सुंदर दिवसाबद्दल तुझे आभार मानतो. प्रत्येकाला सेवा करण्यासाठी, प्रभूच्या उपस्थितीमध्ये राहण्यासाठी, प्रभूच्या मार्गानुसार चालण्यासाठी प्रत्येकांना सहाय्य कर. प्रत्येक व्यक्तीचं कर्तव्य आहे परमेश्वरची इच्छेप्रमाणे जीवन जगावं. ही प्रार्थना आपल्याला येशू ख्रिस्ताच्या नावाने करतो. सर्व मित्र काम करतो, सर्व पोलीस ही प्रार्थना प्रभू येशूच्या नावाने करतो. हालेलुया.